मशाल न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून जनतेला मी जाहीरपणानं अतिशय नम्रपणे विनंती करीत आहे की गेली 50 वर्ष मी सातत्याने ज्या ज्या प्रश्नांवर आंदोलन केलेली आहे त्याची कल्पना आपल्याला सगळ्यांना आहे, परंतु हा जो बहुचर्चित रस्ता जो आहे, ज्या रस्त्यामुळं आज करोडो रुपये गव्हर्नमेंटला तोटा झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या संबंध परिस्थितीचा आता जनक्षोभ झालेला आहे। याचं कारण असं की शेकडो लोकांचे बळी गेले आणि निरपराध माणसं मरण पावलेले त्याच्यामध्ये आणि ह्या रस्त्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची सकारात्मक भूमिका घेताना नाही सार्वजनिक बांधकाम खातं दिसत, नाही सरकारचे कोणी प्रशासकीय अधिकारी दिसत, कोणीही गंभीर नाही। मात्र जनतेचा रोजचा रोज रोष वाढत चाललेला आहे, जनता सहन करते, परंतु जनतेचा आता कोंडमारा झाला आणि आता ही वाघ बाहेर पडण्याच्या स्थितीला आलेली आहे। अशा ह्या चॅलेंजिंग अवस्थेमध्ये मी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना विनंती केली की ह्या विषयाच्या संबंधामध्ये कुठेतरी निपक्षपातपणे आपण आंदोलन उभं जर केलं तर निश्चितपणाने जनता त्याच्यावर विश्वास ठेवेल आणि ज्यावेळेला जनता एकत्र येते त्यावेळेला निश्चितपणे सरकारला नमावं लागतं आणि म्हणून मी आम जनतेला अशी विनंती करणार आहे की सणासुदीचे दिवस आहेत, अशा वेळेला आंदोलन उभं करणं बरोबर नाही। मात्र सरकारला जर जाग येत नसेल तर निर्णायक आंदोलनाच्या दृष्टिकोनातून आपण काही पावलं निश्चितपणाने उचलू। आज वाड्या इथे सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक झाली, सुदैवाने त्या बैठकीमध्ये सगळ्यांचं एकमत झालेलं आहे। येत्या 20 तारखेला जव्हारला जो जनता दरबार आहे त्या जनता दरबाराच्या निमित्ताने ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री येणार आहेत, त्यांना आम्ही शेवटचा इशारा देणार आहोत। नाहीतर आम्ही मग पालकमंत्र्यांनाच आम्ही सांगणार आहोत का आता इथून जाऊ नका म्हणून, तुम्हाला जर जायचं असेल तर वाडा भिवंडी रस्त्याचा तुम्ही प्रवास करावा, कारण अन्य ठिकाणून रस्ते बदलून जर कोणी जाणार असतील तर तुम्ही वस्तुस्थितीपासून कुठेतरी लांब जाता असा त्याचा अर्थ होतो। आम जनतेला माझी अशी विनंती आहे की ज्या वेळेला आंदोलनाचे हाक येईल त्यावेळेला जनतेने याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावा असं मी कळकळीची विनंती करतो।